कोर्टात आव्हान दिलेलं आहे. हे जे आरक्षण सरकारनं केलं होतं, ज्याला आधीपासूनच तुम्ही विरोध करत होता, त्याला आता आव्हान दिलेलं आहे. ते होणारच होतं, ते अपेक्षितच होतं. देवेंद्र फडणवीस साहेबाचे शिष्य आहेत, ते करणारच होते. ते एका हाताने देत असतील आणि दुसऱ्या हाताने लगेच घेत असतील. ही पहिल्यापासूनची त्यांची चाल आहे, तीच मराठ्यांनी यावेळेस ओळखलेली. म्हणून आमचं जे हक्काचं आरक्षण मराठा आणि कुणबी एक आणि सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ते घेतल्याशिवाय सुट्टीच नाही, हे अपेक्षित आहे मराठ्यांना. म्हणूनच मराठा यावेळेस सावध आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांचा आयोग जो आहे अध्यक्षपदाची नेमणूक चुकीची असल्याचा देखील याचिकेमध्ये आरोप करण्यात आला. तो काही करू शकतो. देवेंद्र फडणवीस साहेबाचा हात मानल्याच्या नंतर आजूबाजूनं जे सुगंधी अगरबत्त्या त्यांच्या भोवती हिंडत्यात, जे पुऱ्या भ्रष्टाचारानं बरबाटलेले आहेत, ते करू शकतात काही पण. हे नाहीत का यासाठी त्यांच्या लावायच्या. तर प्रामाणिकपणे लोकशाही प्रमाणे आंदोलन करणाऱ्याच्या पाठीशी यासाठी लावल्या जातात, ईड्या लावल्या जातात. आणि आजूबाजूला ते काय सुगंधी अगरबत्ती आहेत काय? हे सत्तेची याला गैरवापर म्हणतात आणि मराठीविषयी द्वेष याला म्हणतात. आणि ते देवेंद्र फडणवीस साहेबामध्ये ठासून भरलेला. फक्त ते आता माझ्या समाजावर जी माझी निष्ठा आहे त्यामुळं ते त्यांचे पुरे विचार, पोटातले सगळे द्वेष बाहेर पडला. हे फक्त माझ्या समाजावरच्या निष्ठेमुळे बाहेर पडला, नसता समाज हमेशा फसत राहिला असता. आता 10% लढा कोर्टात गेल्याने याला जबाबदार आता सरकारच आहे. दुसरं कोण नाही ना. बळच लादवणं, एखाद्या सामान्य जनतेवरती जाणून बुजून लादवणं. भोळी जनता, मराठा समाज हा भोळा, विश्वास ठेवायचा. पण द्वेष यांच्या मनात आहे हे त्यांच्या लक्षात नव्हतं मराठा समाजाच्या. त्यांना चेहऱ्यावर फक्त चांगलं वाटायचं की गोड गोड बोलतो आणि खूप चांगला आहे. पण द्वेष ज्यावेळेस मराठ्यांच्या लक्षात आलं की हा विचित्र माणूस आहे, की एक सामान्य मराठा समाजासाठी मी लढतो आणि त्याच्यासाठी एका रात्रीत ठरतं 56 आमदारांकडून आणि सकाळी विधानसभेचे अध्यक्ष म्हणते ती SITला मंजुरी आणि त्यात तातडीनं गृहमंत्री लगेच म्हणते त्याची अंमलबजावणी केली जाईल. आणि मराठ्यांच्या पोरांच्या विरोधात चढाई करायसाठी रात्रीतून मराठ्यांचेच आमदार आणि मराठ्यांचेच मंत्री तयार केले आणि ते पण आमदार लाज नसल्यासारखं मराठ्यांच्याच पोरावरती लगेच चाल करून सुद्धा स्वतःच्या नेत्यासाठी निघाले, पण जातीसाठी पुढं नाही झाले. हे होणार आहे आणि मराठ्यांनी हे ओळखलं. बघूयात कितीपर्यंत करतात. आम्ही जरा शांत चित्ताने बघतोय कोण कोण किती माती उकरीतोय पायाने, हे आम्ही बघतोय. या जयश्री पाटील आहेत, हो ते त्यांचे शिष्य आहेत. ते खूप हुशार लोक आहेत ते. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.